प्रशासकाच्या हातामध्ये संपूर्ण कारभार नगरपालिका द्यायचा, जिल्हा परिषद द्यायचा, ही काही योग्य नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर निवडणुका लावाव्या आणि एकदा निवडणूक लागण्याची प्रक्रिया चालू झाली की त्याच्यामध्ये जे आमचे मित्र पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करू काय सगळ्यांचं मत आहे. आणि पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. त्याच्यामुळे जे काँग्रेस पक्ष आहे, उद्धवजी ठाकरेंची शिवसेना आहे, आमचा पक्ष आहे, यांची चर्चा होईल आणि जिथे जिथे समन्वयाने चांगल्या पद्धतीने ऍडजस्टमेंट होईल तिथे आम्ही एकत्र निवडणुका लढू आणि काही ठिकाणी नाही झालं की तिथे अलग लढवता येईल. किती जागांवर तयारी करताय? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट नागपूर महानगरपालिकेच्या 151 पैकी किती जागांवर तयारी करताय? आम्ही 151 पैकी जवळजवळ 100 जागेची तयारी आम्ही करतोय सध्या. पण पुढील काळामध्ये काही कोणाशी चर्चा होऊन जर काही ऍडजस्टमेंट झाली तर पाहू, त्याचा विचार करू. तुम्ही म्हणता की राज्य सरकार निवडणूक घ्यायची की नाही याबद्दल प्रश्न उपस्थित केला. कालच त्यांनी नोटिफिकेशन काढलं, त्यामध्ये 32 जिल्हा परिषद आणि 36 पंचायत समितीच्या प्रभाग रचनेचे आदेश दिले. नोटिफिकेशन निघालं, अनेकदा निवडणुका अनेकदा स्थगित होतात. झाल्यानंतर मनात इच्छा पाहिजे तर होतील, मनात इच्छा सरकारच्या नसली तर नाही होणार. प्रदेशाध्यक्ष पदाबाबत रोहित पवार म्हणले की नवीन चेहरा जो आहे त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड पक्षात 10-15 वर्ष झाले तर त्याच्याबाबत मी थेट प्रश्न विचारला त्यांनी की नितेश जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे हे पाहिजे का? हे मोठे नेते आहे परंतु असा कार्यकर्ता पाहिजे की यांच्या माणसाने काम करेल जो त्याला फॅमिली बॅकग्राऊंड. कसं आहे की जयंतराव पाटील साहेब आमचे पक्षाचे अध्यक्ष गेल्या 7-8 वर्षापासून ते अध्यक्ष आहेत आणि जयंत पाटलांनीच आपली इच्छा साहेबांकडे, पवार साहेबांकडे व्यक्त केली की मी आता अनेक वर्षापासून पक्षाचा अध्यक्ष आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या कुणावर ही जबाबदारी द्यावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. आणि त्याच्यामुळे साहेबांनी सांगितलं ठीक आहे, तुमची आता अनेक वर्षापासून तुम्ही आहात, पण कमीत कमी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत आपण राहावं. त्याच्यामुळे जयंत पाटील आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत अध्यक्ष राहतील आणि त्याच्यानंतर कोणीतरी नवीन चेहरा माननीय शरद पवार साहेब अध्यक्ष होऊन देतील. हा नवीन चेहरा युवा असावा की ज्येष्ठ नेत्यांपैकी असावा असाही एक प्रश्न आहे. कसं आहे, त्याचा निर्णय आता माननीय शरद पवार साहेब करतील. बोलताना ते बोलले की युवा नेत्यावर जबाबदारी चांगली आहे, युवा नेत्यावर जी कोणावर जबाबदारी दिली ती योग्यतेने पार पडेल. कारण की पवार साहेब जेव्हा एखाद्यावर जबाबदारी देईल ते संपूर्ण विचार करूनच ती जबाबदारी देणार. शिक्षण घोटाळ्यासंदर्भात आपण आरोप केलेला आहे, काकोडमध्ये लोकांच्या संदर्भात काय नाही, अनेक ठिकाणी या शिक्षण घोटाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात दलाल लोक आहेत. हे दलाल लोकच पकडून घेऊन जात होते डेप्टी डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये शिक्षण खात्याच्या. आणि या दलाल लोकांना जर आपण त्यांना चौकशीसाठी बोलावून त्याची चौकशी केली तर सर्व गोष्टी बाहेर येतील. ज्याला नोकरी पाहिजे त्याच्या घरी जाऊन त्याला घेऊन जात होते आणि त्यांच्याकडनं पैसे उकळत होते आणि बनावट कागदपत्र हेच करायचे आणि त्याला नोकरी लावून द्यायची. त्याच्यामुळे माझ्याकडे अनेक डेलिगेशन अनेक तालुक्यातून आलेले आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये दलालाचे नाव दिले आहेत. आमच्या काटोल मधूनही नाव आले काही दलालाचे, ते सुद्धा मी वरती पोलीस खात्याला चौकशीसाठी पाठवले आहेत. अनेक तालुक्यातून आलेले आहेत. त्यामुळे जे दलाल आहेत, जे शाळेचे प्रशासक आहेत, जे शिक्षण खात्यातील अधिकारी आहेत, या सर्वांनी मिलीभगत आहे आणि या सर्व मिलीभगत करून हे बनावट कागदपत्र तयार करून पात्रता नसताना सुद्धा अनेकांना नोकऱ्या लावल्या. अनेकांना ज्यांना नोकऱ्या लागल्या त्यांना आपली शाळा, कोणत्या शाळेत आपली नोकरी आहे ती त्यांना माहित नाही. पगार मिळतो त्यांना, पण कुठे आपली शाळा आहे, रामदास पेठेत आहे की तिकडे त्रिमूर्ती नगरला आहे की इकडे रेशीमबागला आहे, त्यांना माहित नाही. पण पगार त्यांचा व्यवस्थित चालू आहे. त्याच्यामुळे हा घोटाळा नागपूर जिल्ह्यातला हा फार मोठा घोटाळा आहे. 1000 करोडच्या वरती हा घोटाळा असेल आणि
अशाच पद्धतीचे घोटाळे जळगावमध्ये सुद्धा आहे, नाशिकमध्ये सुद्धा आहे. म्हणून माझी सातत्यानं राज्य शासनाला विनंती आहे की त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये अशा कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये असे घोटाळे झाले, नागपूर, जळगाव, नाशिकच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये असे घोटाळे झालेत, त्याची संपूर्ण चौकशी केली तर हा अतिशय मोठा घोटाळा त्या निमित्तानं बाहेर येईल. आणि ज्यांनी हा घोटाळा केला ते दलाल, शाळेचे प्रशासक, शिक्षण खात्याचे अधिकारी, त्याची संपूर्ण चौकशी होईल. सर हिंदी में जानना चाहेंगे अहमदाबाद जो हादसा हुआ है उसमें कुछ साजिश होने की हो सकती है कि क्या लगता है? ऐसा है, अहमदाबाद में जो हादसा हुआ है जिसमें करीबन 200 सवा 200 के ऊपर की जाने गए, भी एग्जैक्ट फिगर आने का बाकी है। उसमें कुछ हमारे जो पैसेंजर्स थे वो और कुछ स्टूडेंट्स, डॉक्टर जो हॉस्टल में रहते थे। और इसमें अभी कोई भी हादसा होता है, या चाहे वो रेलवे का हो या प्लेन का हो, ऐसा हादसा होने के बाद में उसकी पूरी इंक्वायरी होती है, उसका जो ब्लैक बॉक्स रहता है उसकी छानबीन होती है, और बाद में फिर मालूम पड़ता है कि भाई किसके वजह से, काय के वजह से इस प्रकार की दुर्घटना हुई। तो ये जब इंक्वायरी होगी, ब्लैक बॉक्स खोल के जब उसका परीक्षण करेंगे तब मालूम पड़ेगा। ठीक आहे। सर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सुद्धा या विमान दुर्घटनेत जाऊन पाहणी करणार आहेत. करत आहे। स्थानिक प्रशासनाकडून म्हटलं जाते की हा आतापर्यंत सगळ्यात मोठा अपघात आहे. बरोबर आहे ना। जे काही या भारतामध्ये जे काही विमानाचे अपघात झाले, त्या अपघातापैकी हा सुद्धा एक फार मोठा अपघात आहे। म्हणजे जे काही आकडे येत आहेत 250च्या वरती मला वाटतं आकडे सगळे